मी खूप प्रेम करतो तिच्यावर. आम्ही दोघे लग्न करणार आहोत. तुम्ही फक्त ना तुमच्या मुलीला नाही तर किर्लोस्करांच्या सुनेला मारण्याचा प्रयत्न केलाय. अरे यार, कुठल्या जमान्यात राहतो तुम्ही? कुठल्या जमान्यात राहतो? 21वा शतक आहे, अजूनही तेच बुरसटलेले विचार. हा श्रीमंत, हा गरीब, तो या जातीचा, तो त्या जातीचा, तो त्यांचा, हा आमचा. अरे मुलीने जाती बाहेर जाऊन लग्न केलं म्हणून का तिला जाळून टाकणार आहे का? काय अरे मारुती बाबा, आणि आपण कोण आहोत हे ठरवणारे? आम्ही श्रीमंत, तुम्ही गरीब, आपली बरोबरी होऊ शकत नाही म्हणून का तुम्ही तुमच्या मुलीला मारून टाकणार आहात का? How ridiculous! ऑनर किलिंग हा खूप मोठा गुन्हा आहे, माहित नाही का तुम्हाला? दुर्दैव आहे आपण अजूनही असाच विचार करतो. काय यार मारुती मामा, सगळ्यांच्या शरीरातलं रक्त तर एकच आहे ना. हा अधिकार तुम्हाला कोणी दिला? तुम्हाला वाटलं पारूची काहीतरी चूक आहे, ती कुठेतरी चुकली आहे, तर तिच्याशी बोलायचं नाही यार. समोर बसून बोलायचं ना तिच्याशी. मला बोलून घ्यायचं होतं. आम्ही बोलण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला यार? चुकलो का मी? चुकलो डॉक्टर पारू कशी? मी भेटू शकतो का तिला? हे बघा, प्रकृती नाजूक आहे, आत्ताच काही सांगू शकत नाही. बट ही पोलीस केस असल्यामुळे आम्ही पोलिसांना कळवले आहे आणि पोलीस आरोपीला अटक करायला येतच असतील. अटक करायला येत असतील? माझ्या पोरीचा जीव मी घेतला. मला माझ्या चुकीची शिक्षा मिळायलाच पाहिजे. मला माझ्या चुकीची शिक्षा मिळायलाच पाहिजे. मला माझ्या चुकीची शिक्षा मिळायला पाहिजे. माझ्या चुकीची शिक्षा मला मिळाली पाहिजे. कुठल्या रोपट्याबद्दल बोलत होतास? बाबा बोल ना. रोपटं वगैरे काही नाही आहे, आपल्याला हॉस्पिटलमध्ये जायचं आहे. काय? हॉस्पिटलमध्ये? कुणाला नेलं हॉस्पिटलमध्ये? का नेले? कधी नेलं हॉस्पिटलमध्ये? बाबा बाबा तुम्ही पॅनिक नका ना हो. बघा मलाही क्लिअर काय माहीत नाही, आपल्याला तिकडे जाऊन बघावं लागणार. कुणाला हॉस्पिटलमध्ये नेले हे तरी सांगशील की नाही? काय? मारुतीने हे केलंय? नाही रे, कसं शक्य आहे? नाही, काहीतरी गफलत होती. मारुती असं कसं करू शकतो? आधी माझाही विश्वास बसला नव्हता. आता नेमकं काय झालं ते तिकडे गेल्याशिवाय कळणार नाही ना. तेही खरं आहे, पण तू हे मला सांगितलंस हे बरं झालं. अहिल्यासमोर यातलं काहीही येता कामा नाहीये आत्ता. बाबा आईला सांगायचं की नाही ते नंतर ठरवूया. सध्या आपल्याला ते हॉस्पिटल, हां यशवंत हॉस्पिटल, तिथे जायचं. दादाला गरज आहे आपली. यशवंत हॉस्पिटल? आदित्य यशवंत हॉस्पिटलला का गेलाय? कोणी ऍडमिट आहे का? आणि दादासाहेब आणि प्रीतम एवढं गडबडीने का झाले? मला काहीतरी खबर लागलीच पाहिजे. आत्ताच काढते. मन नाही भरलं माझं. मी लहान असताना तू अंगाई गायचं असता तशी गाणं एकदा.
तुम्हीच पार्वतीचे नातेवाईक आहात का? पार्वती यांना विषबाधा झाली असं डॉक्टरांनी सांगितलंय, खरं आहे का? आणि त्यांच्या वडिलांनीच त्यांना विष दिलंय, हे देखील खरं आहे का? मला सांगा, पार्वतीचे वडील कुठे आहेत? तुम्हाला तुमचा गुन्हा कबूल आहे का? मी काय विचारतोय, तुम्हाला तुमचा गुन्हा कबूल आहे का? पवार, चला यांना घेऊन. इन्स्पेक्टर साहेब, 1-2 मिनिट. पवार, सोडा त्यांना. आदित्य बाबा, मी ही जी काही चूक केली ना, त्याकरता मला फाशीची शिक्षाच योग्य आहे. मी तुमच्या समोर हात जोडतो, माझ्या पारूला वाचवा, काही करा पण तिला जिवंत ठेवा. मी तुमच्या पाया पडतो. पवार, यांना घेऊन चला. डॉक्टर प्लीज मला एकदा तिला भेटू द्या प्लीज. ठीक आहे, पण जास्त वेळ थांबू नका. ओके, थँक्यू. थँक्यू. पारू, तुला असं बघवत नाही आहे का? अशीच पडून येणार आहेस का बेडवर? तुला कंटाळ नाही येणार का? चल घरी चल, तू खूप काम आहेत घरी. आईने विचारलं पारू कुठे, तर मी का सांगू यार तिला? तुला माहिती आहे ना, तुझ्या देवी यायचं तुझ्याशिवाय पाणी हलत नाही. प्लीज यार, असं गप्प नको राहूस. बोल माझ्याशी, हवं तर भांड माझ्याशी. तू असं गप्प राहिलीस तर मी काय करू का? कसं जगू तुझ्याशिवाय? तू आहेस तर मी आहे.
आपलं अख्खं कुटुंब आहे. चल चल तू उठ, चल माझ्यासोबत. चल पारू, चल. अरू अरू मला माहिती आहे पारू, माझं बोलणं ऐकतेस तू काळजी करू नको, सगळं ठीक होईल, सगळं ठीक होईल. तू फक्त रडू नकोस. आणि इथून पुढे तुझ्या डोळ्यातून कधीच कधीच पाणी येऊ देणार नाही मी. तू तू फक्त चल इथून पारू. इतक्या सहजासहजी नाही सोडणार मी तुला. अरे यार, अजून खूप आयुष्य पडलंय आपल्याला एकत्र घालवायचं. पारू पारू, तू असं सगळं ऐकतेस ना? तू म्हणतेस ना आदित्य सर तुम्ही जे म्हणाल ते मी करेन. मग आता का हट्टीपणा करतेस? चल पारू, चल. तुला माहिती आहे पारू, मला तुझी किती गरज आहे. डोळे उघड यार. पारू, तुला माझ्यासाठी जगावंच लागणार आहे. ही बाया मला आता का फोन करते? नक्कीच तिचं माझ्याकडे काहीतरी काम असणार. हा मॅडम बोला. हॅलो प्रतीक, काय रे, तुला माझ्या वशिल्याने त्या यशवंत हॉस्पिटलमध्ये जॉबला लावलंय ना मी, तरी माझं एकही काम करत नाहीस रे तू. अहो तुम्ही सांगा ना मॅडम, तुमचं कुठलं काम करायचंय? ऐक, आमचा आदित्य आहे ना, म्हणजे आदित्य किर्लोस्कर, तो तिथे कोणाला घेऊन आलाय, हॉस्पिटलमध्ये कोण ऍडमिट आहे, हे सगळ्याची इत्तमभूत माहिती हवी आहे मला, आणि लवकरात लवकर. कळलं ना? बस एवढंच ना मॅडम, मी तुम्हाला त्यांचे फोटो सुद्धा पाठवतो. चालेल, ठेवू का? दरवेळी मी वहिनीला काहीतरी सांगायला जाते आणि वहिनी मला शिक्षा देतात किंवा माझं तोंड काळं करतात. यावेळी माझ्या हातात पुरावा येऊ दे, मगच मी वहिनींना सांगेन. अंधार घरदार शिवा जीवाची या घुसमट
कळलं कशी कुणास आता पारूची तब्येत कशी आहे? हे बघ, पारू बरी होईल. हे बघ, आपण तिला काहीच होऊ देणार नाही. आपण डॉक्टर डॉक्टर, पारूची तब्येत कशी आहे? विष त्यांच्या पूर्ण बॉडीमध्ये भिनले आहे, त्यामुळे आता आम्ही काहीच नाही सांगू शकत. काही सांगू शकत नाही म्हणजे? लोक पेशंट इथे घेऊन येतात ते तुमच्या विश्वासावर. तुम्ही त्यांना बरे कराल, त्यांना जीवदान द्याल या अपेक्षेने. अरे तुम्हीच हे बोलताय. अहो मग लोकांनी विश्वास तरी कोणावर ठेवायचा? आय एम सॉरी, म्हणजे पूर्ण रिस्पेक्ट करतो तुमचा, पण प्लीज आमच्या पारूला काही होता कामा नये. तुम्हाला बाहेर डॉक्टर बोलवायचे बोलवा, औषधं मागवायचे मागवा, पैशाची काहीही काळजी करू नका. आमच्या पारूच्या जीवापुढे कशाचीच किंमत नाहीये. हो सर, आम्ही सगळे प्रयत्न करतोय. दादा बघ, मला माहिती आहे की सगळं अनपेक्षित आहे, पण आपल्याला स्वतःला सावरावं लागणार आहे. प्लीज यार. आदित्य, मारुती कुठे? मारुती मामांना पोलीस घेऊन गेले. काय? पण का? ते पारूच्या शरीरात विष पसरलंय, त्यामुळे मारुती मामाला चौकशीसाठी पोलीस स्टेशनला नेलं. जोपर्यंत पारू शुद्धीवर येत नाही आणि जबाब देत नाही तोपर्यंत ते त्यांना सोडणार नाही. बाबा तुम्ही नका काळजी करू. होईल सगळं. बिचारा मारुती, त्याची मुलगी इथे हॉस्पिटलमध्ये आणि तो पोलीस स्टेशनमध्ये. कुठल्या कर्माचे भोग आहेत कोणास ठाऊक. एवढ्या मोठ्या घरची सून आहे ही, आणि हिने साध्या काळ्या दोऱ्यात का मंगळसूत्र घातलं असेल? हिचा नवरा तर एवढ्या मोठ्या कंपनीचा CEO आहे. डॉक्टर, मिस्टर,
डॉक्टर काय झालंय? पेशंटची कंडिशन सिरियस आहे, काहीही होऊ शकतं. अरे